हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. दत्त नामाचा जप हा म्हणजे साधे नामस्मरण ती एक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जाचा म्हणजे वातावरणावर सूक्ष्म परिणाम होत असतो. तर तो परिणाम कसा होतो हे आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा दत्त नामाचा जप घरात केल्याने घरातील आपली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते. तर बघा आपण जेव्हा दत्त नामाचा जप करतो तर एक आपल्या मनामध्ये इतकी भरभरून ऊर्जा तयार होत असते आणि त्या ऊर्जेने आपल्याला सुरक्षा कवच तयार होत असते आणि वातावरण सुद्धा म्हणजे अगदी प्रसन्न वातावरण तयार होत असते. तर दत्त नामाचा जप म्हणजे हे नुसता जप नसून ती आपल्याला ऊर्जा तयार करत असते. तर आणि ती ऊर्जा म्हणजे आपल्यातच नाही, पूर्ण आपल्या आजूबाजूला सुद्धा ऊर्जा तयार होत असते. घरात म्हणजे प्रसन्न वातावरण तयार होते. तर असा हा दत्त नामाचा जप आपल्याला करायचा आहे. तर म्हणजे तो कुठला जप करायचा आहे? तर दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा जप तुम्हाला जितका करता येईल तितका तुम्ही करू शकता. शक्य झाल्यास तुम्ही 108 वेळा तर करायचाच आहे. पण शक्य नसेल तर तुम्ही 24 वेळा म्हणजे 21 वेळा जे की तुमच्या वेळेनुसार तुम्हाला वेळ म्हणजे उपलब्ध होईल त्या वेळेनुसार तुम्ही तितक्या वेळ करत राहायचं आहे. समजा अखंड जप आपण नामस्मरण जर चालू ठेवलं तर ते आपल्यासाठी तर खूपच चांगलं आहे. कारण घरात जेवढं तुम्ही नामस्मरण करताल तेवढं घर तुमचं प्रसन्न वाटेल. सकारात्मक ऊर्जा राहते घरामध्ये. तर हे असं आपण जप अखंडपणे चालू ठेवायचं आहे. ज्यांना आता ऑफिसमुळे शक्य नसेल त्यांनी तुम्ही जितक्या वेळा तुम्हाला ऑफिसला जायच्या आधी तुम्ही 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा हे जप करू शकता. ऑफिसमधनं आल्यावर सुद्धा तुम्ही करू शकता आणि जे घरी राहतात त्यांनी तर काम करता-करता जरी अखंड जप केला तरी चालतो. असा हा दत्त नामाचा जप म्हणजे खूप पवित्र जप आहे आणि ह्यानी वाईट शक्ती घरात येत नसते. वाईट शक्ती जी आलेली आहे ती दत्त नामाच्या जपाने निघून जाते आणि कुठलेही जे काही आपले वास्तुदोष असतील ते सुद्धा दत्त नामाच्या जपाने निघतात. म्हणून दत्त नामाचा हा जप स्मरण नेहमी करता आपल्या घरामध्ये अखंड चालू ठेवायला पाहिजे. कारण म्हणजे जेवढे आपण जप नामस्मरण करू तितकी आपली म्हणजे उपासना जितकी आपण करू तितकी आपली म्हणजे शक्ती सुद्धा वाढते आणि आपल्याला आपल्यापासून म्हणजे जे काही वाईट आपले संकट आपल्यावर येणार आहेत, ते सुद्धा आपले नाहीसे होत असतात. तर जितकी तुम्ही वाढवताल तितकी आपली पॉवर वाढते आणि जितकी पॉवर वाढली, की तितकी आपल्या म्हणजे आजूबाजूला सुद्धा आपल्या कोणी जवळ म्हणजे वाईट शक्ती येऊ शकणार नाही. याची म्हणजे ऊर्जा आहे आपल्यात तयार होते दत्त नामाची. आणि दत्त म्हणजे असं एकदा आपल्यावर कृपा केली, की दत्त महाराज आपल्याला सोडत नाहीत. आपण त्यांची बोट धरून चालायचे असते. तर दत्त नामाचा जप म्हणजे इतका पॉवरफुल जप आहे. तो हा म्हणजे सगळ्यांनी करायचा आहे घरातल्यांनी, लहान मुलांनी, मोठ्यांनी, ज्यांना शक्य होईल त्यांनी तरी करायचा. एकत्र जर केला तर खूपच चांगलं आहे. कारण सामूहिक उपासनेला खूप मोठे फळ असते. जर सगळ्यांनी मिळून घरात केलं तरी चालेल. तुम्ही म्हणजे गुरुवारी करू शकता. इतर समजा एकादशी हे चांगल्या तिथीला तुम्ही सगळ्यांनी सामूहिक जर केलं तर खूप फायद्याचं आहे. दुसरं म्हणजे ज्या घरात दत्त नामाचे स्मरण होते, तिथे म्हणजे सकारात्मक ऊर्जा तर तयार होतेच. वाईट तर म्हणजे ऊर्जा राहतच नाहीये आणि कुठलाही जो काही दोष असेल घराला लागलेला वगैरे, काही समजा आपल्या काही कोणाची वाईट नजर लागलेली असते, ती सुद्धा ह्या दत्त नावाने निघून जात असते. त्यामुळे दत्त स्मरण करणे खूप महत्त्वाचं आहे आणि खूप पवित्र आणि त्यात हा समजा अधिक महिना असल्यामुळं तुम्ही दत्ताचं स्मरण केलं तर त्याच्यात आपल्याला अधिक 33 पटीने फळ मिळत असते. त्यामुळे ही सेवा आवर्जून करा तुम्ही दत्त नामाची आणि मुलांकडून सुद्धा करून घ्या. जितकं करता येईल तेवढं तुम्ही दत्त नामाचा जप करायचा आहे. आणि उपासनेची पातळी जसजशी आपली वाढत जाईल, तसतशी आपल्याला म्हणजे भक्तांना म्हणजे भक्तांना दत्त महाराजांचे अनुभव सुद्धा यायला लागतात. तर पहा दत्त महाराजांचा आपण जप करताना जितकी आपली समजा हे पातळी वाढली जप करण्याची, तितके आपल्याला जरा अनुभव यायला लागले, की आपल्याला सुद्धा असं वाटायला लागते, "अरे बापरे! आपल्याला अनुभव आलाय या जपाचा." कारण जेव्हा आपण डोळे मिटून समजा जप करतो, तेव्हा आपल्याला असा मंद सुगंध असा या दत्त महाराजांच्या गंधाचा किंवा तुम्हाला असं चाफ्याच्या फुलांचा असा कुठलाही समजा एक चांगला सुगंध येत असेल, तर हे एक आपल्यासाठीच एक अनुभव आहे. दत्त अनुभूतीच आहे आपल्याला ती. जप करताना तुम्ही कधीही म्हणजे असं शांत मन ठेवून असं अगदी म्हणजे दत्त महाराजांना लीन होऊन तुम्ही जप केला, तर तुम्हाला नक्कीच हा अनुभव येईल. बघा अनुभव घेऊन बघा. अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. कारण दत्त मंत्र हा खूप पॉवरफुल मंत्र आहे
तर हे तुम्ही अनुभव घेऊन पहा. छोटे-छोटे तुम्ही जर समजा शांत नाही, असं गडबडीत, कुठं गोंधळात जर तुम्ही जप केला, तर तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही. पण जेव्हा तुम्ही शांत चित्तेने मंदिरात म्हणा, किंवा आपल्या देवघरासमोर जर बसले, तर तुम्हाला हा अनुभव आयुष्यात राहणार नाही. आणि दुसरा अनुभव म्हणजे तुम्हाला जितकं दत्त म्हणजे आपली ही वाढेल उपासना, तितकी आपल्याला म्हणजे अनुभव सुद्धा म्हणजे आला, की आपल्याला स्वप्नात सुद्धा म्हणजे दत्त महाराज दर्शन देतात किंवा आपल्याला उंबराचं म्हणजे झाड सुद्धा आपल्या स्वप्नात येतं. तर हे सुद्धा दत्त महाराजांचं स्थान आहे. उंबराचं झाड येणं म्हणजे हे सुद्धा शुभ संकेत आहेत आणि आपल्याला गाय, वासरू हे सुद्धा स्वप्नात दिसतात कधी-कधी. तर हे सुद्धा आपल्यासाठी शुभ म्हणजे चिन्ह आहेत, की हे आपल्यासाठी म्हणजे आपल्यावर दत्त महाराजांची कृपा आहे. हे दत्त स्मरण केल्याने आपल्यावर हे अशा काही-काही शुभ म्हणजे स्वप्न आपल्यावर पडत असतात. तर हे आपल्याकडनं म्हणजे दत्त महाराज आपल्या पाठीशी आहेत हे आपण समजून चालायचं आहे. आणि असं तुम्ही म्हणताल, की आम्हाला काहीच अनुभव येत नाही. असं काही नाहीये. अनुभव म्हणजे सगळ्यांनाच येतात. फक्त ते कसे तुम्हाला अनुभव समजून घेण्याचा आहे, की तुम्ही म्हणताल, की मी इतकं करते देवाचं, पण मला काहीच अनुभव येत नाही. असं आपली जेवढी-जेवढी जसजशी पातळी वाढत जाईल, तसं आपल्याला आपल्याला म्हणजे दत्तगुरू आपल्याला स्वप्नांमध्ये समजा तुम्हाला काही अनुभव देतात. तर जसजशी आपण पातळी वाढू, तर आपण कसं करतो, जपाची संख्या आपल्याकडनं जेवढी जास्त होईल, तेवढं आपल्याला लवकर फळ मिळत असतं. त्यामुळे आपण कुठलीही कोणाची बरोबरी न करता आपण आपली जेवढी नामस्मरणाची शक्ती वाढवता येईल, तेवढी आपण नामस्मरणाची शक्ती वाढवायची. मग बरोबरच दत्त महाराज आपल्याला अनुभव देतात. ही अशी दत्त नामाची म्हणजे अनुभूती आहे. तर तुम्ही करून बघा ही. नक्कीच तुम्हाला म्हणजे दत्त महाराज प्रसन्न होतील आणि तुमच्यावरही कृपाछत्र धरतील. तर कितीही मोठे संकट येऊ द्या, दत्त महाराज ते स्वतः त्यांच्यावर हे करतील. आपले संकट बाजूला सारून आपल्याला ते कृपा आशीर्वादच देतात. त्यामुळे दत्त नामाचा जप किती मोठ्या संकटात असू द्या, आधी तुम्ही दत्त महाराजांना आपली प्रार्थना करायची आहे, की माझ्या घरावरील जे काही संकट येत आहेत, ते नाहीसे जाऊ द्या. मी म्हणजे इतका जप करेल. तुम्ही असं संकल्पयुक्त जप जरी केला, रोज मी 108 वेळा करेल, रोज मी 2 माळा जप करेल, हे असं जरी तुम्ही म्हटलं, तर दत्त महाराज तुमच्यावर कृपाछत्रच धरतील. हे कारण दत्त महाराजांच्या मंत्रामध्ये तेवढी पॉवर आहे. तर तुम्ही दत्त महाराजांना कधीही म्हणजे विसरायचं नाही, की म्हणजे असं रोज 108 वेळा म्हणा, रोज 11 वेळा नियमित तुम्ही जप जर केला, तर बघा तुमची सुद्धा उपासनेची पातळी वरच्या लेव्हलला जाईल. तर तुम्ही ही उपासना अशी करायचीच आहे. तर स्वप्नामध्ये जे आलेले आहे, तर त्याचं सुद्धा आपण स्मरण करायचं आहे, की म्हणजे दत्त महाराज तुम्ही माझ्यावर एवढी कृपा केली, की माझ्या स्वप्नामध्ये औदुंबराचे झाड आले, की समजा गाय आली, वासरू आलं. हे सुद्धा आपण दत्त महाराजांना प्रार्थना करून सांगायची, की मी खूप म्हणजे धन्य झालो माझ्या याच्यासाठी, की माझ्या तुम्ही स्वप्नात म्हणजे येऊन मला प्रत्यक्ष दर्शन दिलं. हे सुद्धा आपण आपल्या पहिले दत्त महाराजांना आपला अनुभव जो आलेला तो सांगायचा आहे. मग अशाने आपली समजा पातळी वरच्या लेव्हल जाते आणि म्हणजे आपली पण पातळी आणि आपले विचार डोक्यात पण आपले सकारात्मक विचार होतील. घरातही आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा झाली, की सगळ्यांचेच विचार चांगले म्हणजे घरात आपले किरकिर होणार नाही. कुठल्याही काही अडचण येत असेल तर ते सुद्धा येणार नाही. तर तुम्ही हा दत्त नामाचा जप करून बघा. तुम्हाला नक्कीच तुमच्या म्हणजे घरातल्या सगळ्यांनाच याचा फायदा होईल आणि सगळ्यांना चांगली अनुभूती पण येईल. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.